हाय हॅलो, मी प्रियांका. चलो आपण आता वांग्याचं भरीत बनवूयात आणि गावाकडे वांग्याचं भरीत चुलीवरचं भरीत बनवणार आहोत. सो चलो कसं बनवतीये किंवा काय काय वगैरे लागतं साहित्य त्याचे, सो मी तुम्हाला दाखवते. लेट्स गो. शेतातून मी वांगे घेऊन आले. आमच्या शेतामध्ये खूप वांग्याची झाडं आहेत आणि तिथूनच मी तोडून घेऊन आले आहे. सो हे बघा, मी वांगे तोडलेले आहेत भरतासाठी. आपण भरीत बनवणार आहे चुलीवरचं, त्यासाठी मी आधी पहिलं चूल पेटवून घेते. खूप छान आणि भारी वाटतं असं चुलीवरचं जेवण करायला आणि खायला मस्त वाटतं. सो मला तर खूप आवडतं चुलीवरचं जेवण. आणि त्याच्यातच मला भाजलं पण थोडंसं नॉर्मली. हाताला चटके मग मी भाकरी, असे ते एक म्हण आहे. सो तसंच काहीतरी असे आहे. आणि खूप छान असं चुलीचं इस्तू पडलेला असतो. त्याच्यानंतर इस्तू पडल्यावरती त्याच्यावरती ते भाजून घ्यायचं खूप सुंदर असं. त्याच्यावर दोन्ही म्हणजे असं एकदा अलटी पलटी असं करत राहायचं. त्याच्यामुळे खूप सुंदर आणि सगळीकडून ते भाजलं जातं. त्यासाठी तुम्हाला असे आलटल पलटण केलं की मग सगळं भाजून घेतले की भारी वाटतं किंवा भारी भाजतं. सो मी कांदा वगैरे चिरून घेतला. चला म्हटलं आता फेरफटका मारून येऊयात आपण आपल्या शेतामधून. तर आलेच फेरफटका मारून आणि असं आभाळ वातावरण आहे. सो भारी वाटतं बघायला पण आणि मस्त एक राऊंड मारलं की माइंड फ्रेश आणि भारी वाटतं, मनाला शांती आणि एक सुकून असल्यासारखं वेगळंच भारी वाटतं. मला तरी आवडतं. तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंट करा आणि प्लीज आवडलंच तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. असेच छान छान मी मराठी गावाकडचे ब्लॉग अजून छान बनवत राहील. सो तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करा. हे आता छान चारीकडून भाजलेलं आहे. खूप सुंदर असं बघा मऊ, म्हणजे एखाद्या साईडला नाही पलटी केलं तर तो कच्चाच राहतो. त्यासाठी चारी साईडून असं सारखं अलटत राहायचं. सो हे त्याच्यात आळ्या वगैरे असतात, त्यामुळे आधी चेक करावं लागतं आळ्या वगैरे आहेत का. मग ते चेक करूनच मग आपण ते काळं सगळ्यावरचा टर्पल असतो तो काढायचा असतो. तो काढला की मग त्याच्यातून आतला गाभा असतो त्यात पण व्यवस्थित चेक करून मग ते आपण हे करायचं. हे आहे आलं, कांदा आणि चटणी, मीठ आणि जिरं आहे. सो चुलीवरती मग मी आता कांदा पहिलं भाजायला घेतला. झाला माझा पोपट, मी रेकॉर्डच केलं नाही आहे आणि जे रेकॉर्ड करायचं होतं ते रेकॉर्ड नाही केलेलं. मी असं साहित्य टाकत होते ते बिना रेकॉर्डचंच राहिलं. झाला पोपट माझा आणि फायनली सगळं झाल्यावरती मी चेक करायला गेले. बापरे, मग काय एवढं सुंदर वास. आणि म्हटलं चला आता रेकॉर्ड केलं तर एकदा बघूनच येऊयात कसं दिसतोय किंवा मी दिसते का वगैरे चेक करायला. हे बघा, मी चपाती आणि भरीत घेतलेलं आहे चुलीवरचं. वाव, सुंदर एकदम मस्त. तुम्ही एकदा ट्राय केलं नसेल तर खूप सुंदर मस्त चुलीवरचं बनवलेलं आहे. हे बघा आणि